तर नमस्कार मित्रांनो, ज्यांना ज्यांना पशुसंवर्धन विभागाचा SMS आलेला मित्रांनो, त्यांनी कागदपत्र कसं अपलोड करायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे आपण मित्रांनो. तर काय करायचंय, सर्वप्रथम गुगलवर आल्याच्या नंतर एच महा BMS सर्च करायचं मित्रांनो. त्याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर बघा पहिली वेबसाईट येईल. पहिल्या वेबसाईटवर काय करायचं, तुम्हाला क्लिक करायचं. पहिल्या वेबसाईटवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला असं इंटरफेस दिसेल मित्रांनो. त्याच्यानंतर काय करायचंय बघा, इथं कागदपत्र अपलोड करा असं दिलेलं आहे, याच्यावर क्लिक करायचंय. याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर बघा तुम्हाला पहिलं काय सूचना येईल, कागदपत्र अपलोड करताना एरर मेसेज दिसल्यास 5 ते 10 सेकंद थांबून पुन्हा प्रयत्न करावे. कागदपत्र अपलोड करण्यासाठी SMS आला असून पण वेबसाईट वरती पर्याय उपलब्ध नसल्यास इतर ब्राउझर किंवा डिव्हाइस वरून प्रयत्न करावा. ओके, कृपया वेबसाईट वरती मार्गदर्शित केलेल्या सूचनांचा पालन करून व बरोबर ऑपरेटिंग सिस्टीम आणि अपडेटेड ब्राउझरने लॉग इन करावे. याच्यावर बंद करावर क्लिक करतो. त्याच्यानंतर बघा इथं पण एक सूचना दिलेली मित्रांनो. सूचना, कागदपत्र अपलोड करण्यापूर्वी महत्वाची सूचना. आता ही सूचना व्यवस्थित वाचून घ्या मित्रांनो. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर ह्या नंबरवर तुम्ही काय करायचंय, संपर्क साधायचा, पण तसं काही अडचण येणार नाही. व्यवस्थित व्हिडिओ बघा आणि तुमचे जे डॉक्युमेंट आहे पूर्ण मित्रांनो ते तुम्हाला JPG मध्ये अपलोड करायचे. आता इथे एक प्रॉब्लेम येणार आहे तुम्हाला. काय प्रॉब्लेम येणार आहे माहितीये का, तुमची जी 7/12 आणि 19 दाखला आहे ते तुम्हाला काय करावं लागणार आहे, JPG मध्ये अपलोड करावं लागणार आहे. आणि तिथं थोडस तुम्हाला 2-3 पेजची असते, कोणाची 4 पेजची असते, कोणाची 5 पेजची 7/12 असते. तर ते नेमकं मर्ज कशी करायची JPG मध्ये, एका पेजवर घ्यायची कशी आणि त्याच्यानंतर ती 100 KB त्यात कन्वर्ट करायची कशी, हे सगळं मी या व्हिडिओ मध्ये सांगणार मित्रांनो. त्यासाठी काय करा, पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता. तर बघा आता आपण काय करू, मी ऑलरेडी आधार नंबर टाकलेला आहे, त्यामुळे काय करायचं, डायरेक्ट आता मी लॉग इन करणार. लॉग इन करावर क्लिक केलं. त्यानंतर बघा डबल एकदा इथं महत्वाची सूचना दिलेली, ही सुद्धा वाचून घ्या मित्रांनो. त्यानंतर मी काय करतो, त्याला बंद करावर क्लिक करतो आणि पुढे जातो. तर बघा इथं जो इंटरफेस दिसतो मित्रांनो तो बघून घ्या एकदा. मी 3 योजनेसाठी अर्ज केला होता, तर माझा 3 योजनेसाठी काय झालेलं आता निवड झालेली. कारण का, तर कागदपत्रे अपलोड करा याच्या खाली काय 3 याला निवड ऑप्शन आलेलं. ओके, राज्यस्तरीय योजना शेळी मेंढी गट वाटप करणे. आता याच्यावर क्लिक करतो मी. बघा आता याच्यात पूर्ण राहते, कारण याच्यात मी डॉक्युमेंट अपलोड केलेले नव्हते. तर बघा फोटो ओळखपत्राची सत्यप्रत. आता याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही कोणते कोणते डॉक्युमेंट आपल्या याच्यामध्ये अपलोड करू शकता, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि मतदान कार्ड, 3 डॉक्युमेंट अपलोड करू शकता, कारण ते तुमचे फोटो ओळखपत्राचे सत्यप्रत आहे. तुम्ही डायरेक्ट जर आधार अपलोड केलं तरी चालतं. त्याच्यानंतर इथं 7/12 अनिवार्य. आता ज्या कोणाच्या नावावर 7/12 नाही किंवा जमीन नाही तर त्यांनी घरातले कोणाचे पण तुम्ही काय करू शकता, 7/12 इथं अपलोड करू शकता. परंतु त्यासाठी तुम्हाला खाली एक डबल दिलेलं आहे बघा, 7/12 मध्ये लाभार्थीचे नाव नसल्यास कुटुंबाचे संमतीपत्र अथवा दुसऱ्याची जमीन भाडे तत्वावर करारनामा. तुम्ही एक बॉन्डवर काय करायचं, संमतीपत्र आणायचं किंवा भाडे करारनामा आणायचा आणि तो इथं अपलोड करायचा आणि 7/12 त्याचीच अपलोड करायची. त्याच्यानंतर नमुना सुद्धा अपलोड त्याच करू शकतो तुम्ही. त्यानंतर बघा आपत्ती दाखला अनिवार्य सुघोषणा प्रमाणपत्र. आता आपत्ती दाखला इथं मला 3 अपलोड करावं लागणार, कारण 3 योजनेसाठी माझी निवड झालेली. तर त्या 3 योजनेमध्ये काय करावं लागतं, त्याच्यामध्ये टाकावं लागतं की बाबा तुमची कशासाठी निवड झाली. त्याच्यामुळे 3 आपत्ती दाखले मला याच्यामध्ये अपलोड करावं लागणार. त्याच्यानंतर आधार कार्ड ऑलरेडी आपण अपलोड केलं होतं, तरी इथं पण डबल एकदा करावं लागेल. त्याच्यानंतर रहिवासी प्रमाणपत्र आपलं तुम्ही स्वयंघोषित पण अपलोड करू शकता. त्याच्यानंतर बँक खाते पासबुक सत्यप्रत अनिवार्य, हे सुद्धा काय करायचं मला अपलोड करायचंय. त्याच्यानंतर राशन कार्ड, त्याच्यानंतर जर तुम्ही संमती घेतलेली असली तिथं हे टाकायचं, तुम्हाला संमतीपत्र टाकायचं बॉन्ड. त्याच्यानंतर बघा अनुसूचित जाती जमातीतून जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर तुम्ही कास्ट टाका. जर ओपन वाले असेल, जनरल मध्ये भरलेला असलं तुम्हाला इथे टाकायची गरज नाही, मिलिटरी जरी असलं तरी पण. त्याच्यानंतर खाली स्टार मार्क कशावरच नाही तर तुम्ही ते नाही अपलोड केलं तरी पण चालतं मित्रांनो. त्यानंतर बघा आता आपण अपलोड कसं करायचं बघूया. चूज फाईल वर क्लिक करायचंय. क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही जे फोल्डर बनवलं त्याच्यावर क्लिक करा, त्याच्यावर इथं डॉक्युमेंट त्याच्यावर क्लिक करून अपलोड करायचं. बघा साईडला इथं तुमचं आधार कार्ड दाखवतोय. मी काय करतो, आधार कार्ड अपलोड करतो. त्याच्यानंतर सेव्हवर क्लिक करतो. सेव्ह करायच्या अगोदर व्यवस्थित बघायचं तेच कागदपत्र आहे का तिथं. ते जर नसलं, एकदा जतन केलं तर मित्रांनो त्यानंतर ऑप्शन येत नाही कागदपत्रे अपलोड करायला. त्यामुळे काय करायचं, व्यवस्थित बघायचं आणि जतन करायचं. जतन करावर क्लिक केलं त्याच्यानंतर बघा 7/12 अनिवार्य. 7/12 अनिवार्य क्लिक केल्याच्या नंतर बघा मी ऑलरेडी काय केलेली 7/12 मर्ज करून ठेवली मित्रांनो. तुम्हाला 7/12 अपलोड कशी करायची हे जर बघायचं असलं तर मी तुम्हाला याच्यानंतर सगळं झाल्याच्या नंतर सांगतो मित्रांनो कसं करायचं. हे बघा 7/12 दाखवली. सेव्हवर क्लिक करतो, जतन करावर क्लिक करतो. त्याच्यानंतर 8 नमुना 8 सेव्ह, जतन करा. त्याच्यानंतर आपत्ती दाखला अनिवार्य. आता मी काय केलेले, शेळी मेंढीसाठी केले, तर बाबा माझं शेळीसाठी मी आपत्ती दाखला करून ठेवला होता. आता याची
फाईलची जी साईज आहे ती 100 KB पेक्षा जास्त आहे. आता याला काय करायचं आपल्याला मर्ज करायचं 100 KB पेक्षा आत. मी आता वेबसाईट ऐकलेली आहे कॉम्प्रेस JPG टू 100 KB. तर बघा आता या ऍडव्हर्टाइज आली, याला क्लिक कट करून टाकतो. सिलेक्ट इमेजवर क्लिक करायचे. तिथं क्लिक केल्याच्या नंतर ऑटोमॅटिक मी काय आलं तिथं माझ्या फोल्डर मध्ये आलं. सो क्लिक केलं. आता बघा ही 72 KB पर्यंत दाखवलेली. मी काय करतो याला डायरेक्ट डाउनलोड करून घेतो. डायरेक्ट डाउनलोड करून घेतलं. याच्यावर क्लिक केलं. फोल्डर मध्ये जिथं डाउनलोड झाले तिथं क्लिक करायचे. कॉपी करून आपल्या फोल्डर मध्ये घेऊन टाकायचे. फोल्डर मध्ये घेऊन ठेवलं. आता परत तिथे बॅक यायचे. बॅक आल्याच्या नंतर बघा तो क्लिक करायचे. क्लिक केल्याच्या नंतर डबल एकदा क्लिक करायचे. डबल क्लिक केलं तर डायरेक्ट येऊन जात तिथं. आणि जर काय करायचंय सेव्हवर क्लिक करायचं. असं प्रत्येक डॉक्युमेंट तुम्हाला काय करायचं अपलोड करायचं मित्रांनो. आधार कार्ड ऑलरेडी माझं 100 KB च्या आतमध्ये, त्याच्यामुळे काय झालं माहिती का ते ऑटोमॅटिक सेव्ह होते. जर 100 KB पेक्षा पुढे असेल तर ते तुम्हाला कॉम्प्रेस कसं करायचं ते पण सांगितलं मित्रांनो. त्याच्यानंतर रहिवासी प्रमाणपत्र अनिवार्य आहे. रहिवासीवर क्लिक करतो. रहिवासी सेव्ह. त्याच्यानंतर बँक खाते सत्यप्रत अनिवार्य. हे बघा इथं पासबुक सेव्ह करतोय. त्यानंतर राशन कार्ड विचारलं त्याने, तर मी राशन कार्ड स्कॅन करून टाकतो मित्रांनो. रेशन कार्ड घेतलं मित्रांनो मी. आता रेशन कार्डला अपलोड करतो. डबल क्लिक करून सेव्हवर क्लिक करतो. जतन कर. ओके. त्याच्यानंतर अनुसूचित जाती जमाती नाही टाकलं तर, कारण मी जनरल म्हणून भरलेलं आहे. त्याच्यानंतर डबल माझी स्वतःची 7/12 आहे, त्यामुळे मी काय केलेलं आहे इथं मला संमतीपत्र टाकायची गरज नाही. अशा प्रकारे तुम्ही काय करायचे सगळे जे याच्यासाठी निवड झाली त्याचे सगळ्याचे काय करायचे डॉक्युमेंट अपलोड करायचे. तसे खालच्या पण याचे काय करायचे डॉक्युमेंट अपलोड करायचे मित्रांनो. त्यानंतर बघा आता त्यानंतर तुम्हाला काय करायचं माहितीये का 7/12 कन्वर्ट कशी करायची हे सांगतो मित्रांनो. त्या बघा सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं माहितीये का आय लव्ह PDF ह्या वेबसाईटवर यायचंय. याच्यावर आल्याच्या नंतर सिलेक्ट PDF फाईलवर क्लिक करायचंय. त्याच्यानंतर बघा इथं 7/12 दिसते. 7/12 डबल क्लिक करतो. 7/12 क्लिक केल्याच्या नंतर बघा इथं काय पेस्ट टू JPG आणि एक्स्ट्राचे इमेजेस. या 7/12 इमेज जर घ्यायचे असलं तुम्हाला ते खालचं, मग आपल्याला काय करायचे जे पेज आहे तेच घ्यायचे. त्याच्यामुळे याच्यावर क्लिक करायचं आणि कन्वर्ट JPG वर क्लिक करायचं. कन्वर्ट JPG क्लिक केल्याच्या नंतर ऑटोमॅटिक ते काय होतं कन्वर्ट करतं. आणि आपल्याला इथं डाउनलोड JPG इमेजवर क्लिक करायचं. त्यानंतर बघा आय लव्ह PDF पेजेस, त्याच्यावर ह्या फोल्डरवर क्लिक करायचं. त्याच्यानंतर जेवढे काय समजा असतील पेज तुमचे ते या फोल्डरमध्ये आलेले डबल क्लिक करायचं. इथं तुमचे सगळे पेज आले. याला कॉपी करून घ्यायचं. कॉपी केल्याच्या नंतर तुमचं जे फोल्डर आहे मित्रांनो तिथे येऊन काय करायचं याला पेस्ट करायचं. आता पेस्ट केल्याच्या नंतर बघा आपल्याला आता किती 5 पेजची माझी 7/12 आहे बरोबर. 5 पेजची पहिलं पेज अपलोड नाही केलं तरी चालतं. हे करायचं एक पेज. त्याच्यानंतर जो पेर आहे 24-25 चा ते एक पेज मित्रांनो. कारण जर सगळे पेज घेतले तर तुमचं काय होईल फाईलची जी साईज आहे ती जास्त होईल. त्यामुळे काय करायचं याला 2च पेज घ्यायचे. याच्यामध्ये 2 पेज घ्यायचे. आता बघा तुम्हाला काय करायचं याला मर्ज करायचं, एकत्र आणायचं. एकत्र आणण्यासाठी बघा इथं काय product.as.post.app बरोबर. आता बघा याच्यावर काय करायचं आपल्याला आपले दोन्ही पेज एकत्र करायचे. एकत्र करण्यासाठी खाली यायचं. इकडे बघा वेबसाईट ओपन झाल्याच्या नंतर ड्रॉप ऑर अपलोड युअर फाईल याच्यावर क्लिक करायचे. क्लिक केल्याच्या नंतर इथं दोन्ही पण फाईल काय करायचे सिलेक्ट करून घ्यायचे. सिलेक्ट केले याला ओपन वर क्लिक करतो मित्रांनो. हे बघा इथं दोन्ही इमेज आलेले मी ज्या नावाने सेव्ह केले होते याला खाली घेतो. आणि त्याच्यानंतर बघा इथं खाली आल्याच्या नंतर मर्ज पाहिले हे बघा काय व्हर्टिकली हॉरिझॉन्टली तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्ही घेऊ शकता. आता मी काय करतो याला हॉरिझॉन्टली घेतो आणि कशामध्ये JPG मध्ये करायचं आहे. मग मर्ज वर क्लिक करतो. मर्ज वर क्लिक केल्याच्या नंतर याची प्रोसेस करून घ्या मित्रांनो. प्रोसेस झाल्याच्या नंतर आपली इथं डाउनलोडचं ऑप्शन शो होईल बघा वरती मर्ज JPG टू JPG. आपण असं काय केलं कारण हे 2 इमेज होते त्याच्यामुळे आपल्याला या वेबसाईटवर यावं लागलं मित्रांनो. आणि 7 दिवसाची ट्रायल फ्री ही वेबसाईट, परंतु आपल्याला आजच करायचे नंतर काय कधी करत सांगता येत नाही. बघा खाली यायचंय. हे बघा युअर फाईल हॅव बीन प्रोसेस सक्सेसफुली. डाउनलोड क्लिक केलं. डाउनलोड झाले. डाउनलोड व्हायला लागली. हे बघा मर्ज इमेज झाली. दोन्ही 7/12 पेज आपले काय आले एका पेजवर आले. तर याला कट करतो. इथं क्लिक करून फोल्डर मध्ये जाऊन आपण काय करू याला कॉपी करून घेऊ. पहिले कॉपी करून काय करायचंय आपल्या फोल्डर मध्ये नेऊन टाकायचं.
फोल्डर मध्ये नेऊन टाकली. मर्ज इमेज नावाने याला काय करतो आपण 712 नावाने सेव्ह करून घेऊ. JPG क्लिक केलं. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आता हिला परत आता कमी करायचे 100 KB पर्यंतच करायचे. आता ह्या वेबसाईटचं काम झालं. मग आता डबल कोणत्या वेबसाईटवर यायचे इमेज कॉम्प्रेसर. ओके या वेबसाईटवर यायचे. हे बघा मित्रांनो इथे वेबसाईट दिलेली डार्क करतो मी थोडं इमेज कॉम्प्रेसर. ओके याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर बघा इथं ऍड फाईल ऍड इमेजेस नावाला याच्यावर क्लिक करायचे. आपली इमेज कोणती होती 712 JPG नावाने केली. याच्यावर क्लिक करायचं डबल ऑटोमॅटिक इथं पेज येऊन जातं. त्याच्यानंतर बघा इथं कॉम्प्रेस केलेली फाईल इथं ऑटोमॅटिक तिथं किती पर्सेंट होतं 60%. मग हिचं किती झाली साईज 303. ओके आपण याच्यावर कॉम्प्रेसवर क्लिक करून पाहू डबल एकदा 303 आहे. मग आणखीन वाढायचं याला. वाढल्याच्या नंतर डबल एकदा कॉम्प्रेस करायचं. कॉम्प्रेस केल्याच्या नंतर किती आलं 85. मग आपल्याला काय करायचं 100 KBच्यात लागते आपली 85 भेटलं. डाउनलोड केलं. डाउनलोड केल्याच्या नंतर याला कॉपी करून आपल्या फोल्डर मध्ये नेऊन सेव्ह करायचं मित्रांनो. सेव्ह केल्याच्या नंतर याला अपलोड करते आपण. ओके कळले तुम्हाला 712 कशी कन्वर्ट करायची 2 पेज एकत्र कशी करायची. जर प्रॉब्लेम आला तर मला कॉल करा मित्रांनो. नक्की तुम्हाला हेल्प करेल. तिन्ही कोणी योजनेचे जे डॉक्युमेंट ते अपलोड केले कागदपत्रे साठवली गेली. आता याच्यानंतर काही करायची गरज नाही मित्रांनो. याच्यानंतर डबल तुम्हाला जर त्रुटीमध्ये डॉक्युमेंट वगैरे आले तर मेसेज येईल मित्रांनो किंवा पुढची जी प्रोसेस आहे त्याचा पण तुम्हाला काय होईल मेसेज येऊन जाईल. व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो तर नक्की शेअर करा आपल्या मित्रांसोबत. धन्यवाद.